राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरला आता वेग आलाय। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात ठाकरेंचे 6 खासदार, त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे। ठाकरेंचे काही आमदार पदाधिकारीही शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा आता करण्यात येतो। ठाकरेंचे 6 खासदार लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आलाय। मंत्री उदय सामंतांनी याआधीच ऑपरेशन टायगरचे संकेत दिले होते। आता ठाकरेंना नेमका किती मोठा धक्का बसणार, ठाकरेंचे कोणते शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। माझ्यावर अजिबात टीका होत नाही। मी ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे। मी 90 दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं। दुसऱ्या दिवशी किंवा 24 तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं। कदाचित आपला गैरसमज असेल। मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार UBT आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे। फडणवीस माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करतायत। रोज त्यांचा अपमान होतोय, रोज त्यांचा ऑपरेशन करतायत। हा जो आहे शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे। तो कधी कापून टाकला जाईल। पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची, ती हळूहळू सुजते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते। तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत, जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे। संजय राऊत बांडगुळाची भूमिका करतायत काँग्रेसच्या झाडावरती। आज पाहिलं की राहुल गांधी पत्रकार परिषद दुपारी 12:30 वाजता घेणार आहेत, याची माहिती पत्रकारांना संजय राऊत देत होते। किती वाईट अवस्था झालेली आहे। शिपायाचं कामसुद्धा संजय राऊत यांना करावं लागतंय। संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मुळव्यात करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाही आहे।